पुढच्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या निवडणुका होणार आहेत आणि त्या होण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। याच अनुषंगाने बोलण्यासाठी समीर भुजबळ ओबीसी नेते आहेत माझ्यासोबत। खरं तर ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, त्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल। नाही, अतिशय आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे गेले अनेक वर्ष आम्ही कोर्टासमोर येत आहोत, वेगवेगळ्या पेटिशन आम्ही समता परिषदेकडे टाकलेल्या होत्या आणि कालपासून जे वेगवेगळ्या काउन्सिल्सना भेटून कन्व्हिन्स करणं की कशी बाजू मांडली पाहिजे, कुठच्या ऑर्डर्स कशा झाल्या, ह्या कालपासूनचा आमचा म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही फारच चिंतेत होतो की बा काय आज होईल। परंतु अतिशय दिलासाकारक असा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने दिले, मनापासून आम्ही त्यांचे धन्यवाद देतो। त्याचबरोबर फडणवीस साहेब भुजबळ साहेबांनी गेल्या आठवड्यात पण फडणवीस साहेबांना सांगितलं होतं की ह्या पुढच्या आठवड्यात मॅटर आहे तर आपल्याला इन्स्ट्रक्शन्स क्लिअरली द्यावे लागतील। त्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत महाराष्ट्राचे जे काउन्सिल्स आहेत त्यांना फडणवीस साहेबांनी दिल्या होत्या की बा ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून इलेक्शन घेण्यास काही हरकत नाही। आणि आम्ही सांगितलं की बा इलेक्शन घ्यायला पाहिजे, कारण का फार उशीर झाला आहे, काही ठिकाणी 5 वर्षसुद्धा इलेक्शन झालेले नाही आहेत, तर इलेक्शन होणं गरजेचं आहे। परंतु ओबीसीवर अन्याय का? ओबीसीच्या सीट्स कमी करून काय होणार आहे? तुम्ही जो हक्क जो आहे 92-93 साली जेव्हा मंडल कमिशन जे आहे लागू झालं, त्याच्यानंतर महाराष्ट्रात लागू झालं आणि एवढ्या वर्षे इलेक्शन आपण त्या पद्धतीने घेत आलो आहे आणि अचानकपणे आपण ह्या ओबीसीच्या सीट कमी करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। सेन्सस व्हायला पाहिजे, सेन्ससची जनगणनेची मागणीसुद्धा गेल्या अनेक वर्षापासून आपण करतो आहे। मी सुद्धा खासदार या नात्याने पार्लमेंटमध्ये असताना हा आवाज उठवला होता। त्याच्यानंतर जवळजवळ 100 ओबीसींचे खासदार एकत्र करून जे आहे शिष्टमंडळ जे आहे मनमोहन सिंग साहेब असतील किंवा प्रणव मुखर्जी असतील यांच्याकडे आम्ही घेऊन गेलेलो होतो। वारंवार बैठका झाल्या असतील, मुंडे साहेब आहेत ते माझ्याबरोबर होते आणि तेव्हापासूनची ही आमची लढाई सुरू आहे। मी पंतप्रधान मोदी साहेबांचे सुद्धा आभार होतो की यांनी गेल्या आठवड्यामध्येच जे आहे कास्ट सेन्ससची सुद्धा घोषणा केली। म्हणजे एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर ते सुद्धा महत्त्वाचं यश आम्हाला मिळालं आणि आज सुद्धा एक महत्त्वाचं यश आम्हाला जे मिळालेलं आहे की बा आमचे जे 27% जे आरक्षण आहे ते अबाधित राहिलेलं आहे। आज महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बांधवांना जे आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका ह्या इकडे त्यांच्या ज्या काही भाटिया कमिशनच्या रिपोर्टनुसार कमी झालेल्या ज्या जागा होत्या त्या पूर्णपणे ज्या आहेत अबाधित ठेवण्यात आलेल्या आहेत। म्हणजे पूर्वी ज्या इलेक्शन झाल्या होत्या त्याच पद्धतीने जे आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या इलेक्शन्स होणार आहेत। याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे। आयोगाच्या रिपोर्टनुसार साधारणतः 34,000च्या आसपास जागा कमी होणार, 34,000 जागा ज्या आहे ओबीसींच्या कमी होत होत्या आणि हा फार मोठा चंक आहे। आणि म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आता ठाण्यासारख्या ह्याच्यामध्ये जवळ 60-70% ओबीसी आहे, पण तिथे 17%च ओबीसी दाखवलेले आहे। म्हणजे एक्झाम्पल सांगतो मी, असे प्रत्येक एरियामध्ये जे आहे खरं म्हणजे ते जे काही ट्रिपल टेस्ट जी होती ती ट्रिपल टेस्टनुसार ते प्रॉपर सेन्सस करणं गरजेचं होतं। परंतु मधल्या काळामध्ये करोना होता, मग त्याच्यानंतर मग कोर्टाने जे आहे 2 महिन्यात करा, 3 महिन्यात करा आणि एवढ्या शॉर्ट विदिन टायमामध्ये जे आहे असा सेन्सस होऊ शकत नाही। परंतु आत्ता जो काही सेन्सस आता मोदी साहेबांनी डिक्लेअर केलेला आहे त्यामध्ये खरी आकडेवारी येणार आहे आणि तो ॲक्च्युअल सेन्सस राहणार आहे। ट्रिपल टेस्टमध्ये जे आकडे घेतलेले होते त्या आकड्यांमुळे हा सगळा घोळ झाला असं म्हणायचं। ट्रिपल टेस्टमधली एक अट अशी होती की तो सेन्सस व्हायला पाहिजे, परंतु तो सेन्ससच घेतलेला नाही आहे, तर ते आकडे येणार कुठनं? तर म्हणून फक्त आपले कल्पोकल्पित जे गुगलवरून काय काढणं किंवा नेटवरून काय काढणं असे टेंटेटिव्ह आकडे घेतलेले होते। परंतु 1931 साली जो सेन्सस झालेला होता त्याच्यानंतर कास्ट सेन्सस झालेलाच नाही आहे। आत्ता मोदी साहेबांनी जो सांगितल्याप्रमाणे आता तो होणार आहे आणि त्यामुळे जे आहे खऱ्या अर्थाने कळणार आहे की ओबीसीची संख्या किती आहे ती आणि मग त्याच्यानंतर मग त्या संख्येप्रमाणे त्यांचं ते रिझर्वेशन कदाचित 27%पेक्षा जास्त रिझर्वेशन मिळू शकतं आम्हाला। परंतु ह्यामुळे आमचं कमी झालेलं होतं आणि आज जे आहे ते अबाधित राहिल्याबद्दल मी आदरणीय भुजबळ साहेब त्यांनी जे आहे आधी सुरुवातीपासून जे आहे ह्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात लढा दिलेला आहे आणि आज फार मोठा दिलासा आम्हाला मिळाला। प्रभाग रचनेचा पण कुठलाही तोडगा निघाला नाही, जुन्या प्रभाग रचनेने निवडणूक होतील की नव्या हे मात्र कोर्टाने स्पष्ट संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की जे नवीन नोटिफिकेशन निघालेलं आहे त्याप्रमाणे म्हणजे कुठे कमी जास्त जे काय करायचं आहे त्याप्रमाणे ते होतील। त्याचे निर्णय राज्य सरकारकडे दिलेले ते राज्य सरकारने ठरवायचे, ते बघावं लागणार आहे। पण ओबीसीसह होतात हे खूप आनंदाची आणि दिलासाची गोष्ट। सर्वात महत्त्वाचं आहे की ते सीट्स जे आहेत त्या डिलिमिटेशनप्रमाणे
प्रमाणे समजा ते बऱ्याच ठिकाणी वाढतातच आहेत, कुठे कमी होणार नाही, परंतु ते वाढल्यानंतर त्या 27% प्रमाणे आहे ना, म्हणजे आमची संख्या परत वाढणार आहे. तर हाच मोठा आनंद आहे. तुमच्या लढ्याला यश आलेले असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल. हे समीर भुजबळ होते. त्यांनी साम टीव्हीशी बातचीत करताना स्पष्ट केलेलं आहे की मागच्या अनेक वर्षांपासून हा आमचा लढा सुरू होता आणि त्या लढ्याला सुप्रीम कोर्टामध्ये यश आलेलं. त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या ओबीसींच्या आरक्षणास आणि जे जुनं आरक्षण होतं त्यानुसारच होणार. त्यामुळे एक आनंदाची गोष्ट असल्याचं देखील भूमिका किंवा भावना समीर भुजबळ यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.